नेर नगर परिषद निवडणुकीत मुस्लिम आणि दलित मतदार आता निर्णायक ठरणार आहेत। यवतमाळ जिल्ह्यातील नेर नगर परिषद निवडणुकीची रंगत वाढू लागली असून यंदा दलित आणि मुस्लिम मतदार वर्ग निवडणुकीचा निकाल ठरवणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहेत। याच पार्श्वभूमीवर प्रस्थापित पक्षांना आव्हान देत वंचित बहुजन आघाडीने येथे रुबीना सलीम शाह यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे। त्यांच्या विजयासाठी जोरदार मोर्चे बांधणी सुद्धा करण्यात येत आहेत। वंचित बहुजन आघाडीने नगराध्यक्ष पदासाठी उच्च शिक्षित उमेदवार रुबीना शाह यांना मैदानात उतरविले आहे। त्या जिल्ह्याचे ज्येष्ठ विधितज्ञ आणि माजी नगरसेवक सलीम शाह यांच्या पत्नी आहेत। रुबीना शाह यांच्या उमेदवारीमुळे शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे। विशेष म्हणजे त्यांचे कुटुंब हिंदू मुस्लिम ऐक्याचे पुरस्कर्ते म्हणून ओळखले जाते। नेर शहरात अनेक वर्षापासून पाणी पुरवठा, नाली व्यवस्था, खराब रस्ते, घरकुल प्रकल्पाचे प्रस्ताव तसेच दलित आणि मुस्लिम वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव अशा समस्यांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। काही विशिष्ट भागांमध्ये विकास झाल्यामुळे सत्तेतील मक्तेदारी विरोधात बदलाची लाट सध्या दिसत आहे। रुबीना शाह यांचे पती सलीम शाह हे ॲडव्होकेट असल्याने त्यांना कायदा आणि प्रशासनाचे चांगले ज्ञान आहे। या ज्ञानामुळे निधी खेचून आणण्याची क्षमता आणि प्रलंबित कामे मार्गी लावण्याची दूरदृष्टी वंचित बहुजन आघाडीला बळ देईल असा समर्थकांना विश्वास आहे। नेरमधील मुस्लिम आणि बौद्ध मतदार ही सर्वात मोठी घटक संख्या आहे, ज्याला कल वंचित बहुजन पक्षाकडे झुकलेला दिसत आहे। त्यामुळे या निवडणुकीत प्रस्तावित पक्षांची मक्तेदारी मोडीत काढत वंचित बहुजन आघाडीच्या रुबीना शाह विजयाचा नवा इतिहास रचतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। दरम्यान नेर येथे दलित मुस्लिम मतदारांमुळे नगराध्यक्ष पदाची ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि निर्णायक ठरताना दिसत आहे। यावेळी दिलेली प्रतिक्रिया। मुस्लिम समाज यापूर्वी कधी घाबरलेला नव्हता, आजही घाबरलेला नाही आणि भविष्यामध्येही ते घाबरणार नाहीत। एवढा मी तुम्हाला ठामपणे सांगतो। येणाऱ्या काळामध्ये तो मुस्लिम समाज असो, इथचा दलित बांधव असो किंवा इथचा हिंदू मतदार असो, ते येणाऱ्या काळामध्ये निश्चितच 15 वर्षाचा कार्यकाळ विचारात घेऊन योग्य निर्णय घेणार आहेत। आणि मी तुम्हाला पूर्ण विश्वासाने सांगतो, येणाऱ्या काळामध्ये नेर नगरपालिकेला फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकणार आहेत। राहिला नेर शहराचा विकास, मी ठामपणे सांगतो का या नेर नगरपालिकेमध्ये मागील 10 वर्षामध्ये जवळपास 70 ते 80 कोटीचा विकास हा कागदोपत्री दाखवला जातो। मला तरी चष्मा आहे, तरी मला व्यवस्थित मी जे पाहतो, मला संपूर्ण गावामध्ये 70 ते 80 कोटीचा विकास कुठेही दिसत नाही। आणि जर कोणाला दिसत असेल आणि कोणी मला 70 ते 80 कोटीचा विकास दाखवला, तो त्याला 5 लाख रुपये हा बक्षीस देऊ असा मी ठामपणे सांगतो। जर फक्त शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि इमारतीला जर विकास म्हणायचा असेल, अरे ज्या गोरगरिबांचे 300 ते 350 दुकानं होते आणि त्या दुकानदारांना जेव्हा त्यांचे दुकानं तुम्ही उद्ध्वस्त केलेत, त्यावेळी त्यांना शब्द दिला होता का तुमचं पुनर्वसन दिल्या जाईल, तुमचं पुनर्वसन केलं जाईल। पण पुनर्वसन तो सोडा, ते गोरगरिबांना दुकानं मिळणे म्हणजे एक दुकान जर तुम्हाला घ्यायची असेल त्याच्यासाठी 25-25, 30-30 लाख रुपये पगडी, त्याचा 25 ते 30 हजार रुपये दरमहा त्याचा भाडा, म्हणजे त्या गोरगरिबांना आश्वासित करून तुमचे ते 350 दुकानं म्हणजे जवळपास तुम्ही 2000 मतदार ते कुटुंब हे सगळे उद्ध्वस्त केले आणि त्यांना आज फुटपाथवर त्यांचे दुकानं चालवण्याची वेळ आलेली आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये मी नेरच्या जनतेला अभिवचन देतो का नेर नगरपालिकेला वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्यास आम्ही उद्ध्वस्त केलेले व्यापाऱ्यांचा सर्वात पहिले
पहिल्याच सभेमध्ये पुनर्वसन करू.